मस्तानी महापराक्रमी युद्धकुशल मराठा लढवय्या बाजीराव पेशव्यांच्या काळजाचा एक हळवा तुकडा. मस्तानी आरसफानी सौंदर्याची लखलखती खाण. मस्तानी कृष्णाच्या भक्तीत हरवलेली राधा. मस्तानी निखळ भक्ती आणि नितळ प्रेमाचं पवित्र प्रतीक. आणि काय वर्णन करावं मस्तानीचं. अटकेपार झेंडा रोवणाऱ्या मराठ्यांचा इतिहास मस्तानीच्या शोधाशिवाय पूर्ण होत नाही हेच खरं. माळव्यावर चालून आलेल्या महम्मद खान बंगेशचा पाडाव करून बाजीराव पेशव्यांनी बुंदेल राजा छत्रसालचं रक्षण केलं. या उपकारातून उतराई होण्यासाठी छत्रसालनं बाजीरावाला आपला पुत्र मानून राज्याचा 5वा हिस्सा आणि जोडीला स्वतःची लेक मस्तानी त्याच्या स्वाधीन केली. आजपासून सुमारे 450 वर्षांपूर्वी म्हणजे इसवी सन 1729 मध्ये घडलेली ही घटना. बाजीराव मस्तानीच्या प्रेम कहाणीचा अंकुर फुटला तो इथेच. मग मस्तानी बाजीरावासोबत मराठी मुलखात आली आणि मग अखेरच्या श्वासापर्यंत बाजीरावमय होऊन गेली. त्यांनी लग्न केलं होतं किंवा नव्हतं याबाबत ठोस माहिती नाही, पण त्यांच्यातील प्रेम आंतरधर्मीय प्रेमाचं प्रतीक बनलं होतं. आणि पूर्णपणे ती स्वत्व विसरली आणि ते स्वत्व इतकं विसरली की त्यामुळेच कदाचित ते दोघं एकरूप झाले. असं असलं तरी पेशव्यांच्या घरात मस्तानीचं दाखल होणं एका नव्या वादळाची सुरुवात होती. जन्मानं मुस्लिम असलेल्या मस्तानीचा उपस्त्री म्हणून का असेना त्या काळी स्वीकार अशक्य होता. धर्ममार्तंडांसह कुटुंबातील सदस्यांनी म्हणजेच खास करून बाजीरावांची आई राधाबाई तसंच भाऊ चिमणाजीनं या संबंधास कठोर विरोध दर्शवला. त्यातूनच मस्तानीला वेळप्रसंगी नजर कैदेत ठेवल्याच्या नोंदी इतिहासात आहेत. अर्थात बाजीराव मागे हटणाऱ्यांमधले नव्हते. मस्तानीला स्वतःच्या महालात ठेवणं शक्य नसल्यानं बाजीरावांनी तिच्यासाठी स्वतंत्र महाल बांधला. आज शनिवार वाड्याचा मस्तानी दरवाजा त्याचीच साक्ष आहे. सुरुवातीच्या काळात कोथरूड गावात मुठे काठी मस्तानीचा वाडा होता. बाजीरावांनी तिला पुण्याजवळची काही गावं इनाम देखील दिली होती. त्यामुळे कितीही अडथळे आले तरी दोघांमधली प्रीती अढळ होती. बाजीरावांनी दिवे घाटाच्या पायथ्याशी खास मस्तानी साहेबांसाठी बांधलेली बाग याच प्रेमाचं प्रतीक आहे. इथला मस्तानी तलाव आजही लक्ष वेधून घेतो. बाजीराव साहेबांनी तलाव बांधला आणि बाग बांधली आणि ती मस्तानी कळावंतीण ईसकडे ठेविला अशी ती नोंद आहे. आणि आजपर्यंत माहिती नव्हतं की त्या तलावाला मस्तानी तलाव का म्हणतात. तर बाजीरावांनी कदाचित तिच्यासाठी बांधला असेल, पण या नोंदीत म्हणले की तो बांधला आणि तिच्याकडे ठेवला, त्यावरनं त्या तलावाला तेव्हापासून मस्तानी तलाव म्हणतात. विशेष म्हणजे मस्तानी धर्मानं मुसलमान असली तरी कृष्णपंथीय होती. श्रीकृष्णावर तिची निस्सीम भक्ती होती. म्हणूनच तिला बाजीरावांपासून झालेल्या मुलाचं एक नाव तिनं कृष्णसिंह असं ठेवलं होतं. हा कृष्णसिंह म्हणजेच शमशेर बहाद्दर, ज्याचा सांभाळ बाजीरावांच्या पत्नी काशीबाईने केला आणि जो पुढे मराठी साम्राज्यासाठी पानिपतावर कामी आला. त्यामुळे बाजीराव मस्तानीच्या प्रेम कहाणीला हिंदू मुस्लिम ऐक्याची देखील किनार आहे. शाह मंसूर बाबांनी कृष्णावर लीला लिहिल्या, कबीरांनी लेखन केलं आणि मस्तानीला तेवढी संधी मिळाली नाही, परंतु म्हणूनच मस्तानीने आपल्या मुलाचं नाव कृष्णसिंग ठेवलं. मस्तानी कलावंतीण नसून लढवई योद्धा होती असं बोललं जातं, मात्र त्याबाबतचे ठोस पुरावे उपलब्ध नाही. ती एक अपार सौंदर्यवती होती, तसंच तिनं कधीतरी नृत्य केल्याचे दाखले उपलब्ध आहेत. तिचा स्वभाव, सौंदर्य आणि अदाकारीला बाजीराव शरण गेल्याचं सांगितलं जातं. असं असलं तरी हे प्रेम बाजीरावांनी गाजवलेल्या कर्तृत्वाच्या कधीच आड आलं नाही. उलट बाजीरावांचं आयुष्य सिंहासनापेक्षा रणांगणावरच अधिक गेलं. मस्तानीमुळे बाजीरावाच्या एकूण कर्तृत्वावर कुठेतरी परिणाम झाला असं दिसत नाही. उलट मस्तानीच्या क्लेशामधून बाजीराव प्राणपणाने लढतोय आणि तो निजामाचा पराभव करतोय, तो माळव्यात जातोय आणि मराठी राज्याची वृद्धी करतोय. मराठा साम्राज्यासाठी रणांगण गाजवतानाच बाजीरावाचा मृत्यू आला. इंदूर नजीक रावेरखेडी बाजीरावानं देह ठेवला. प्राण सोडण्यापूर्वी बाजीराव मस्तानीच्या भेटीसाठी व्याकुळ होते. त्यात प्रत्यक्ष शाहू छत्रपतींनी लक्ष घातल्यानं मस्तानीची रवानगी नर्मदेच्या दिशेनं झाली. मात्र त्याआधीच बाजीरावांचं निधन झालं. सर्वस्व गमावल्याचं दुःख मस्तानी सहन करू शकली नाही. आपल्या प्रेमापोटी तिनं स्वतःलाही संपवलं. बाजीराव मस्तानीच्या संघर्षमय प्रेम कहाणीची ही अखेरची साक्ष. बाजीराव मोहिमेवर असताना त्यांचा आजारपणात मृत्यू झाला.
त्यांच्या निधनाची वार्ता मस्तानीला कळाली आणि त्यानंतर मस्तानीनं हातातल्या अंगठीतला हिरा घेऊन आत्महत्या केली. मस्तानीनं तिचा अखेरचा श्वास पाबळ गावात घेतला. आज त्याच पाबळ गावात मस्तानीची ही कबर आहे. मस्तानीला इनाम असलेल्या पाबळ गावात गावकुसाबाहेर एक प्रार्थना स्थळ आहे. मस्तानी तिथेच नमाज पठण करायची. त्याच ठिकाणी मस्तानीची कबर आहे. गावकऱ्यांच्या सहभागातून तिचं अस्तित्व तसंच पावित्र्य जपण्यात आलंय. मस्तानीच्या शरीरातील हिरा तसंच अंगावरील जड जवाहिरांच्या लोभापायी ही कबर खोदल्याचा प्रकार समाजकंटकांनी एकदा केला होता. मात्र आता या स्मृती जातीनं जोपासल्या जात आहेत. मस्तानी सोबत सेवेकरी म्हणून बुंदेलखंडातून आलेल्या इनामदार कुटुंबांची 6वी पिढी आज या वास्तूची देखभाल करतेय. मी मस्तानीची तर सेवा करतो. झाड लोड दिवाबत्ती साफसफाई सगळं मीच करतो. पिढ्यानपिढ्या आमच्याकडे सेवा चालू झाली. इथं आतापर्यंत असं काहीच नाही झालं. मस्तानीची तशी उपेक्षाच झाली. ती जिवंत असताना सुद्धा मस्तानीची उपेक्षा झाली आणि मेल्यानंतर सुद्धा उपेक्षाच झाली. आज या आठवणीच बाजीराव मस्तानीच्या आगळ्या वेगळ्या तसंच अजरामर प्रेम कहाणीच्या साक्षीदार आहेत. खरं तर मस्तानीच्या आयुष्यातून काय उरतं? पेशवा बाजीरावाचं प्रेम आणि त्याचा जेमतेम 11 वर्ष लाभलेला सहवास एवढंच मस्तानीचं आयुष्य होतं. इतिहास संशोधकांसाठीही एक गूढ बनलेली ही मस्तानी. तिच्या सौंदर्याच्या कहाण्या आणि तिच्याबद्दलचं आकर्षण 450 वर्षानंतरही कायम आहे. प्रत्यक्ष आयुष्यात मस्तानीच्या वाट्याला बाजीराव वगळता बहुतांकडून उपेक्षात आली आहे. इतिहासात देखील मस्तानीविषयीच्या नोंदी अतिशय त्रोटक आहेत. असं असलं तरी मस्तानी ही केवळ कथा कादंबरी अथवा नाटक सिनेमापुरती मर्यादित पात्र नाही, तर मस्तानी हे एक स्वतंत्र चरित्र आहे. आणि म्हणूनच सर्वसामान्य माणूस असो वा सिनेकलावंत, प्रत्येकालाच मस्तानीची भुरळ पडल्याशिवाय राहत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोर आणि विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.